हे झालं इथपर्यंत. कोणाचं? मुलं. मुली किती आहे? सॉरी, हो बरोबर आहे, मुली 55. 55 कुठे आहे मग? हा 55 इथं एक रेषा मारून घ्यायची याला. हा झाला 6 वर्ग. 7वीचे किती मुलं आहे? 65. कुठं आहे 65? हे वाला 65 तर 65 स्केलनं फाडून घ्यायचं. मुली किती आहे? 70. 70 कुठं आहे? हायस्ट संख्या आपली इथं 70 इथपर्यंत. हे वाला हे जॉईन करून घ्यायचं असं. ही रेषा पूर्ण फाडून घ्यायची खाली लास्ट अशी खालपर्यंत आपली रेषा जॉईन झाली पाहिजे. ठीक आहे. 8वीचे किती आहे? 50 मुलं आहे आणि 48 मुली आहे. लक्षात ठेवा 50 कुठे आहे? 50 हा 50 हे मुलं. तुम्हाला आता समजलंच असेल म्हणा, सगळं करता येईल. मुली किती आहे? 48. 50पेक्षा 2 रेषा कमी, 1 2 म्हणजे इथपर्यंत. 48 म्हणजे 50पेक्षा 2 कमी. हे झालं 8वा. त्यानंतर 9वा किती आहे? 68. 68 सेम आहे. कुठं आहे 68? 65 झाल्यावर 70पेक्षा 2 न कमी म्हणजे 68 इथं. हे 22. 68 69 70. 70पेक्षा 2 न कमी घ्यायचं. आता गर्लसुद्धा तेवढ्याच आहे 68 सेम. म्हणजे ही रेषा अशी सेम आली पाहिजे आपली, अशी बिलकुल सेम आली पाहिजे. ठीक आहे. हे झालं 9चं. आणि 10चं मॅप किती आहे? 50 आणि 56. बॉईज आहे 50 आणि गर्ल्स आहे 56. 50 कुठं आहे? 50 हां 50 इथं. आणि गर्ल्स आहे 56. म्हणजे हे 55च्या वर 56 एकच रेषावर इथपर्यंत. अशा प्रकारे आपण 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी काढले. आता इथं आपल्याला काय करायचं आहे? कलर करायचा आहे. बॉईजसाठी डार्क कलर आणि गर्ल्ससाठी असा. बॉईजसाठी पूर्ण असं रंगवून टाकायचं असं. तुम्ही पेन्सिलने रंगवायचं आहे. पूर्ण प्लेन आलं पाहिजे हां, काचळ किचळ नको. हे मुलाचं पूर्ण असं प्लेन करायचं होतं आणि मुलीला कसे करायचे? असे सर्कल करायचे आहे असे. बघा मुलींसाठी आता मी या पद्धतीने तर रंगवून घेतले. तुम्हाला तुमच्या पद्धतीनं कोणाला कोणतं सिलेक्ट करायचं आहे तुम्ही तुमच्या मतानं पुढच्या गणितात करू शकता. असं आता हे एक रंगवलं, बाकीचे तुम्हाला स्वतः रंगवायचे आहे. मी पूर्ण करत नाही, व्हिडिओमध्ये टाईम जास्त लागते. त्याच्यानंतर तुम्हाला आता काही होमवर्क करायचं आहे. यातलं प्रॅक्टिस सेट 31. काय करायचं आपल्याला? जॉईंट बार ग्राफ काढायचा आहे. हे गणित इथून तर इथपर्यंत, हा चौकटीपर्यंत हे इकडल्या या पेजवर लिहायचं उजव्या साईडनं आणि ग्राफ काढायचा. ग्राफ या लेफ्ट साईडनं काढायचा. असं पेज राहते ना आपलं,
या साईडनं गणित लिहायचं आणि या साईडनं याचं ॲन्सर इथंच आलं पाहिजे, पान पलटून नाही आलं पाहिजे. समजलं? तर किती गणितं करायचे तुम्हाला पाहून घ्या. हे पहिलं, हे दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, सहावं. किती गणितं करायचे तुम्हाला? 6 गणितं करायचे आहेत. आता या ठिकाणी वाय ॲक्सिसवर किती घ्यायचं हे माप दिलेलं नाही आहे, तर आपण या संख्या पाहून घ्यायच्या. संख्या कितीपर्यंत आहे त्याच्यानुसार ठरवायचं. आता ह्या संख्या 72पर्यंत आहे, मोठ्या मोठ्या संख्या 72पर्यंत. तर आपण इथं वाय ॲक्सिसवर किती घ्यायचं? 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 घ्यायचं. किती घ्यायचं? 1 सेंटीमीटर म्हणजे 10चं, मग 10चा पाडा लिहायचा. इथं सुद्धा तेच घ्यायचं. 1 cm इज इक्वल टू 10 घ्या. या गणितामध्ये संख्या कशा मोठ्याल्या आहे का नाही? तर मग इथं किती घ्यायचं? 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 100 घ्या. 1 सेंटीमीटरसाठी त्याचं 100 घ्यायचं. या गणितामध्ये सोपी आहे. मग इथं 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 घ्या. 5 लहान संख्या. या इथं मोठ्या मोठ्या संख्या इथं घ्यायचं 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10. 10चा पाडा लिहायचा. यामध्ये सुद्धा 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 घ्या. सगळ्या गणितात 10 घ्यायचा आहे. फक्त एका गणितामध्ये 5 घ्यायचा आणि एका गणितामध्ये 100 घ्यायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं हे या ठिकाणी संपलेलं आहे. याच्यावर पुन्हा रिव्हिजन आपण घेऊ एकदा. सोडवा.